स्थानिक गुन्हे शाखेचा गुटखा माफियांना दणका, 11 लाखांचा प्रतिबंधित माल जप्त. नाभा चौफुली येथे कारवाई. गुटख्यासह लोडिंग वाहन जप्त, एक आरोपी अटकेत. जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी मोठी कारवाई करत 11,35,600 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा व लोडिंग वाहन जप्त केले. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून जिल्ह्यातील गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली की नाव्हा येथून जालना शहराकडे एका लोडिंग वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणला जात आहे. माहितीच्या आधारे पथकाने नावा चौफुली येथे सापळा रचून MH21 BA 7400 क्रमांकाचे लोडिंग वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला राजनिवास पान मसाला आणि KN1 जाफराणी जर्दा असा 8,85,600 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. तसेच 2,50,000 रुपये किमतीचे लोडिंग वाहन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 11,35,600 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मेहबूब राजा शेख व 31 राहणार बालाजीनगर जालना याला अटक केली. त्याच्या विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. ब्युरो रिपोर्ट, अब तक न्यूज, महाराष्ट्र, जालना.